बालमित्र मैत्रिणींचे आपल्या लर्न विथ इझी वे या यूट्यूब चॅनेलच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थ्यांनो, मागील पार्टमध्ये आपण पाहिलं की नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड या चॅप्टरचे इंट्रोडक्शन व तो कसा स्टडी करायचा हे देखील इन डिटेलमध्ये पाहिलं की तुम्ही फक्त जस्ट ओव्हरलुक करायचं एखादा टॉपिक याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. जर कोणी तो पार्ट पाहिला नसेल पार्ट 1 तर पाहून घ्या आणि त्यानंतरच पार्ट तुम्ही 2 पाहू शकता, म्हणजे स्टडीसाठी ते तुम्हाला इझी होईल. चला तर मग विद्यार्थ्यांनो सुरू करूयात नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर, लँड पार्ट 2. आजच्या भागात आपण एअर पोल्युशन म्हणजे आज कोणते पॉइंट स्टडी करणार आहात ते पाहू. एअर पोल्युशन आणि त्यासोबत ओझोन लेयर आणि त्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन. त्यानंतर वॉटर बद्दल देखील बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. ऑब्झर्व अँड डिस्कस. व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. हे तुम्हाला 3 पिक्चर्स दिलेले आहेत. त्यामध्ये सिमिलॅरिटी म्हणजेच समानता काय आहे ते तुम्ही शोधायचं आहे. पिक्चर 1 पहा. यामध्ये कोणतीतरी इंडस्ट्री दिसते. इंडस्ट्रीचे हे ज्या चिमण्या आहेत त्याच्यातून हा धूर जात आहे. आणि सेकंड पिक्चरमध्ये पहा, या गाड्या आहेत त्याच्यासोबत व्हेइकल्स आहेत त्याच्यातून देखील हा धूर म्हणजेच काहीतरी स्मोक बाहेर पडत आहे. आणि थर्ड पिक्चरमध्ये पहा, हे जंगल दिसत आहे आणि त्याच्या जंगलाला लागलेली ही आग आहे आणि त्या आगीतून देखील हा स्मोक बाहेर दिसत आहे. म्हणजे 3 पिक्चरमध्ये स्मोक म्हणजेच काय तर हवेचं प्रदूषण हे काय आहे, सिमिलॅरिटी दिसत आहे. आता पॅरा 1 पाहूया. ऑल द अबाव पिक्चर्स शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituents of air. इथपर्यंतचा आपण मीनिंग पाहून घेऊया. ऑल द अबाव पिक्चर शोज म्हणजेच काय, वरील सर्व आकृत्या काय दाखवत आहेत, पिक्चर्स दाखवत आहेत तर लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणात, इमिशन ऑफ स्मोक म्हणजेच काय, धुराचे जे काही उत्सर्जन दिसत आहे. इमिशन म्हणजे उत्सर्जन, स्मोक म्हणजे धूर. धुराचे उत्सर्जन वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला होताना दिसत आहे. These smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituents of air. म्हणजेच काय तर हा स्मोक, हा जो स्मोक म्हणजे धूर जो आहे तो डायरेक्ट मिक्स होतो कशासोबत, वातावरणात सोबत. डिस्टर्बिंग म्हणजे काय तर डिस्टर्बिंग म्हणजे बिघडवतो. काय बिघडवतो, बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर म्हणजे हवेतील जे घटक आहेत त्यांच्यातील समतोल बिघडवण्याचे काम कोण करते तर स्मोक. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन आणि यालाच काय म्हणतात तर एअर पोल्युशन म्हणजेच काय, हवा प्रदूषण. पोल्युशन हा वर्ड देखील नवीन आहे, तो तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा वारंवार म्हणून पाठ करू शकता. Harmful gases are given out through combustion of fuels in vehicles and in big industries, and also through incomplete combustion of fuels like wood and coal. Harmful gases म्हणजेच काय तर हानिकारक वायू are given out through combustion of fuels in vehicles and in big industries and also through incomplete combustion of fuels like wood and coal. म्हणजेच काय तर मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत त्यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून, कंबशन म्हणजे काय तर ज्वलन, कंबशन ऑफ फ्युएल्स म्हणजे इंधनाचे ज्वलन, याच्या ज्या ज्वलनातून, तसंच जे वूड आहे, वूड म्हणजे लाकूड, आणखीन कोळसा, कोल म्हणजे कोळसा, यांसारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून बाहेर पडणारे घातक वायू आहेत त्यांच्यामुळेच
दिवसेंदिवस काय होत आहे तर एअर पोल्युशन होत आहे. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. म्हणजेच काय तर याचाच परिणाम हा आहे की दिवसेंदिवस काय होत आहे तर एअर पोल्युशन, हवेचं प्रदूषण काय होत आहे, वाढत आहे. आता हा ऑरेंज कलरचा बॉक्स आहे, याच्यामध्ये ओझोन लेयर बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपण इन डिटेलमध्ये पाहूया. याच्या अगोदर इथे एक पाहूया, छोटा ऑरेंज कलर बॉक्स आहे, त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स. म्हणजे इंधनाच्या ज्वलनातून जे हानिकारक घटक बाहेर पडतात त्यांची नावे इथे दिलेली आहेत. तर एक नंबरला काय आहे, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. म्हणजेच काय, हे जे आहेत हे पर्यावरणाला हानिकारक असे घटक आहेत जे अर्धवट जळालेल्या इंधनातून हवेमध्ये पसरतात. आता पाहूया ओझोन लेयर. द प्रोटेक्टिव्ह शेल. म्हणजेच काय, शेल म्हणजे कवच आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय तर संरक्षक कवच. कशाचे, ओझोन लेयरचे. कोणाला आहे ते तर पृथ्वीच्या सभोवताली आहे. ते कशा आहे ते पाहूया आपण. देअर इज अ लेयर ऑफ ओझोन म्हणजेच O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. म्हणजेच काय तर देअर इज तिथे आहे, काय आहे तर ओझोन लेयरचा ओझोन गॅसचा काय आहे, लेयर आहे. इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबराच्या खालील बाजूस ओझोन लेयरचा आणि तपांबर म्हणजेच काय स्ट्रॅटोस्फिअर मध्ये च्या वरच्या बाजूला आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या बाजूला, ट्रोपोस्फिअरच्या वरती आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या खाली दोघांच्या मध्ये कोणत्या वायूचा लेयर आहे तर ओझोन वायूचा. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स, येट it is very important for living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. आता याचा मीनिंग आपण पाहून घेऊया. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल म्हणजेच काय तर ओझोन गॅस हा आपल्याला डायरेक्ट युजफुल नाही आहे. म्हणजे काय तर सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे ज्या सजीव गोष्टी आहेत त्यांच्यासाठी ओझोन गॅस हा डायरेक्टली युजफुल नाही, उपयोगाचा नाही. तर तो कसा उपयोगी आहे, यट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव दिस लेयर ऑफ ओझोन ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. म्हणजेच काय, ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे हे लिव्हिंग थिंगसाठी म्हणजेच काय सजीवांसाठी काय आहे, फार महत्त्वाचे आहे. द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. म्हणजे काय तर सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच काय तर अति नील किरणे, रेज म्हणजे काय किरणे, सूर्यापासून येणारे आर व्हेरी हार्मफुल म्हणजे ते खूपच हानिकारक आहेत. फॉर लिव्हिंग थिंग म्हणजे कोणासाठी, सजीव गोष्टी ज्या ज्या काही आहेत सर्व सजीवांसाठी हानिकारक आहेत. द ओझोन गॅस ॲब्सॉर्ब्स दीज रेज. आणि ओझोन गॅस काय करतो तर हे जे हानिकारक हार्मफुल रेज आहेत ते ॲब्सॉर्ब करतं. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड. याचाच परिणाम म्हणून काय तर पृथ्वीवरील जीवन जे आहे ते काय आहे, सजीवांचे सर्व रक्षण होते. कशामुळे, ओझोन लेयरमुळे. द ओझोन लेयर इज डिस्ट्रॉइड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लोरोकार्बन. याच्यामध्ये 3 वर्ड्स एकत्र केलेले आहेत पहा. हा क्लोरो, त्याच्यानंतर हा फ्लोरो, त्याच्यानंतर हा कार्बन. हे 3 वायू आहेत त्यांचा मिळून एक वायू तयार झालेला आहे. त्यालाच काय म्हणलेलं आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन CFC. यूज्ड इन एअर कंडिशनर्स
अँड रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ द एअर. म्हणजेच काय, आपल्या जे AC मध्ये आणि फ्रीजमध्ये हा एक वायू कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हा वापरला जातो. तो हवेमध्ये मिक्स होतो, जो की एक हार्मफुल गॅस आहे ओझोन लेअरसाठी, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ओझोन लेअर नष्ट होत आहे. The 6th of September is celebrated as ओझोन प्रोटेक्शन डे. म्हणजेच काय, ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे 16 सप्टेंबर हा दिवस काय म्हणून सेलिब्रेट केला जातो, तर ओझोन प्रोटेक्शन डे म्हणजे ओझोन संरक्षण दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो सर्व जगामध्ये. टू मेक एव्हरीवन अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. म्हणजे काय, तर ओझोनबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कोणता, 16th ऑफ सप्टेंबर, 16 सप्टेंबर. आता हे जे आपण रीड केलं किंवा समजून घेतलं, हे तुमच्या डोक्यात काही गेलं नसेल, पण इन डिटेलमध्ये पाहूया की हा क्लोरोफ्लोरो म्हणजे काय, कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे काय, आणि त्याचसोबत ओझोन गॅस हा डायरेक्टली आपल्याला उपयोगी कसा नाही आणि इनडायरेक्टली कसा आपल्या उपयोगी पडतो ते, आणि त्याचसोबत कसा तो अल्ट्राव्हायोलेट रे शोषून घेतो, याबद्दल इन डिटेल पाहूया. आता पहा, आपल्या घरातील जो AC फ्रीज आहे त्यामध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे असं तुम्हाला वाटते, आणि त्याचं तुम्ही कधी निरीक्षण केले का? तर या दोन्हीमध्ये कोणती कॉमन गोष्ट आहे, तर हवा आणि पाणी हे थंड करण्याचं काम या दोन्ही गोष्टी करतात, AC आणि फ्रीज. तर ते असंच आपोआप थंड होतं का हो, तर किंवा त्याच्यामध्ये काही मॅजिक जादू असते का? तर नाही. यासाठी त्याला लागतो तो क्लोरोफ्लोरोकार्बन हा वायू. मगाशी आपण पाहिला इथं तो क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड या दोन वायूमुळेच काय होतं, तर पाणी फ्रीजमधील थंड होतं आणि त्याचसोबत AC मधील हवा थंड होते. जर तुम्ही कधी आईस्क्रीम खाण्यासाठी फ्रीजमधील फ्रीजर, डीप फ्रीजर उघडलाय का, तर फ्रीजमध्ये एक डीप फ्रीज करणारा एक रिकामा बॉक्स असतो पहा, त्याचं कधी निरीक्षण केले का, की फक्त आईस्क्रीम खाण्यासाठी पटकन काढले आणि बंद केला असेल तो? तर जर नसेल पाहिलं तर पहा की त्याच्या आतमध्ये अशा थोड्याशा फुगीर लाईन्स असतात किंवा पाईप्स असतात, तर तेच आपल्या फ्रीजचं मेन घटक असतो. त्या फुगीर पाईप्समध्येच तर हा क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा जो वायू आहे तो त्याच्यामध्ये असतो, आणि त्यामुळेच आपल्याला फ्रीजमध्ये बर्फ तयार होतो व आपल्याला आईस्क्रीम खायला मिळते. त्यानंतर AC मध्ये पण सेम असंच असतं, पण AC काय करतं, तर हवा थंड करतं, आणि फ्रीजमध्ये काय होतं, तर फ्रीज बर्फ बनवते. पण जरा थोडं लक्ष द्या की चुकून हा जर वायू बाहेर पडला तर काय होईल बरं? खूप मोठं नुकसान होणार आपल्या पृथ्वीला, म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीव गोष्टींना याचे जे काय ते परिणाम सोसावे लागणार आहेत. कारण डीप फ्रीजर मधल्या त्या पाईप्स मधील हा वायू जर लीक झाला तर तो बाहेर पडून वरती आकाशात गेला तर त्या क्लोरोफ्लोरोकार्बनचा जो एक अणू आहे तो ओझोन लेयरच्या 1,00,000 अणूंना, लक्ष द्या नीट, ओझोन लेयरच्या 1,00,000 अणूंना खाऊन टाकतो. असं जसं की अँग्री बर्ड्स खातात पहा, तसं तुम्ही इमॅजिन करू शकता. त्यांना तो नष्ट करतो व ओझोन लेयरला मोठं होल पडतं व त्या होलामधून सूर्याची अतिनील किरणं ती काय प्रोटेक्ट होऊ शकत नाहीत, डायरेक्ट कुठे येतात, तर पृथ्वीवर येतात व आपल्या सजीव सृष्टीला अपाय पोहोचवतात. या किरणांनी आपल्या मानवांना किंवा आपल्या ज्या मनुष्य आहेत त्यांना, माणसांना काय होऊ शकतं, तर त्वचेचा कॅन्सर देखील होण्याची दाट शक्यता असते. म्हणून फ्रीजर आपण काळजीपूर्वक हाताळला पाहिजे व खराब झाल्यावर AC फ्रीज स्क्रॅपला न देता त्या शोरूममध्ये रिप्लेससाठी दिला पाहिजे.
पहा विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, पण काही हरकत नाही. कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जायचं नाही, कारण आपण बेस परफेक्ट करतोय. आता या क्लोरोफ्लोरोकार्बनमध्येच पहा कार्बन असतो, म्हणून पर्यावरण तज्ञ आपल्याला घसा फोडून सांगत असतात की प्रदूषण करू नका रे बाबांनो, नाहीतर एक दिवस पृथ्वीवर आपलं जगणंच अशक्य होईल. म्हणून यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस पहा, यासाठी काय केलंय तर 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिवस म्हणून साजरा करतात. विद्यार्थ्यांना थोडं इकडे लक्ष द्या की जे विद्यार्थी माझं हे लेक्चर अगदी लक्ष देऊन मनापासून ऐकत पाहत आहेत, त्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की ओझोन म्हणजेच ऑक्सिजन आहे, मग तो का बरं आपण आपल्या रेस्पिरेशनसाठी वापरत नाही, म्हणजेच आपल्या श्वासासाठी वापरत नाही, श्वसनासाठी? तर तुमचं अगदी बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये पण एक गंमत आहे पहा. नीट लक्ष देऊन आता ऐका हा. ओझोन म्हणजेच काय तर ऑक्सिजनचे 3 अणू O+O+O म्हणजेच काय झालं तयार O3, म्हणजेच हा ओझोन तयार झाला व आपण श्वासाद्वारे जो आत घेतो तो ऑक्सिजन म्हणजे O2. O+O इक्वल टू काय तयार झालं तर O2, म्हणजेच काय ऑक्सिजनचे 2 अणू मिळून काय तयार झालं O2, ऑक्सिजन तयार झाला. पहा, फक्त हा ऑक्सिजनचा एक अणू म्हणजेच एक मॉलिक्यूल मध्ये वाढ झाल्यावर ओझोन वायू तयार होतो, आणि हा ओझोन जर आपल्या शरीरात डायरेक्ट नाकाद्वारे आत गेला तर माणूस पटकन एका क्षणातच मृत्यू पावेल. पहा किती भयानक आहे. पण हाच ओझोन जर इनडायरेक्टली पृथ्वीच्या बाहेर राहून आपलं सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण करतो, म्हणून तो आपल्या उपयोगाचा आहे. इथं दिला आहे पहा, ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल, म्हणजेच काय तो डायरेक्टली आपण श्वसनाद्वारे आत घेऊ शकत नाही, कारण कसं आहे ऑक्सिजन म्हणजेच काय तर ओझोन आहे. मग तो का आपण घेऊ शकत नाही तर डायरेक्ट आपण श्वासाद्वारे आत घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे 3 अणू आहेत, आणि आपण जो ऑक्सिजन आत घेतो तो कोणता आहे तर श्वासाद्वारे O2. याचंच एक्सप्लेनेशन मी आता तुम्हाला सांगितलं आहे. समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता, आणि लाईक शेअर सबस्क्राईब देखील करू शकता. आता या व्हायलेट कलरच्या बॉक्समध्ये कोणती आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ती पाहूया. डू यू नो in metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur, boards are displayed at places of heavy traffic to show the proportion of the various constituents of the air at that place. Due to these boards, we can see the amount of harmful elements in the air. म्हणजे काय विचारले, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जिथे ट्रॅफिक जास्त आहे, हेवी ट्रॅफिक म्हणजे खूप रहदारीची ठिकाणी आहेत, तिथे हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे काय सांगितले आहे, कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजेच काय विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे काय आहे तर एक बोर्ड आहे, म्हणजे एक फलक लावलेले आहे अशा प्रकारचे. या फलकामध्ये त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. म्हणजे इथे काय दिलेलं आहे तर या बोर्डमध्ये तेथील हवेत असणाऱ्या वेगवेगळ्या हार्मफुल गॅसेसचे नावे ते दिलेले आहेत आणि प्रमाण देखील. आता आपल्याला इथे काय सांगितलंय पहा, यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे काय करा तर तुमचं थोडंसं डोकं इथे चालवायचं आहे. कशासाठी, एक क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, व्हॉट वुड हॅव हॅपन इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ, म्हणजेच काय पृथ्वीवर हवाच नसती तर काय झाले असते बरे, याचा आपण विचार करून थोडंसं इमॅजिन करून सांगायचं आहे. आता पाहूया आपण आपला पुढचा पॉइंट, म्हणजे पुढचा घटक कोणता तर वॉटर, पाणी.
ट्राय दिस काय सांगितलं आहे, हे करून पहा. काय करून पाहायला सांगितलं आहे, ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज्ड अँड फॉर व्हॉट पर्पज इट इज यूज्ड इन युअर हाऊस फॉर अ होल डे. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन देअर. म्हणजे काय सांगितले, ऑब्झर्व निरीक्षण करा, तुमच्या घरामध्ये तुम्ही किती पाण्याचा वापर करता आणि तो कशासाठी करता संपूर्ण दिवसामध्ये याचं निरीक्षण करा. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक शोन हिअर म्हणजे काय ते दाखवलेलंच आहे आणि त्यांनी दिलेलं आहे की बाथसाठी, ब्रशिंगसाठी, वॉशिंग क्लॉथसाठी आणि युटेन्सिल्स आणि त्यानंतर मॉपिंग द फ्लोअर फरशी पुसण्यासाठी, पिण्यासाठी, ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी, कुकिंग म्हणजे स्वयंपाकासाठी, आपलं जेवण बनवण्यासाठी, आपल्या घरातील वेगवेगळे कार्य करण्यासाठी पाण्याचा किती वापर होतो हे इथं लिहायचं आणि ते देखील लिटरमध्ये लिहायचं आहे. आणि ॲप्रॉक्स म्हणजे जवळजवळ किती पाणी लागतं हे इथं लिहायचं आहे. आणि टोटल यूज ऑफ वॉटर म्हणजे दिवसातून किती लिटर आपल्याला या वेगवेगळ्या कारणांसाठी पाण्याचा वापर झाला ते इथे लिहायचं आहे. डिस्कस दिस डेटा इन द क्लास. हा जो काही आपण लिहिलेला डेटा आहे तो आपल्या वर्गामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करायची. डिवाइड द टोटल अमाउंट ऑफ वॉटर used in your house by the number of persons to find out how much water each person needs. म्हणजे काय सांगितले आता, डिवाइड द टोटल अमाउंट म्हणजे काय करा, ही जी टोटल आलेली आहे ती काय करा तर विभागणी करा त्याची, कशासाठी, वॉटरची. तर आपल्या घरामध्ये वापरलेल्या वेगवेगळ्या कारणासाठी, ईच पर्सन म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेल्या टोटल पाण्याची विभागणी करा आणि कोणी किती पाणी वापरलं, कोणाला किती पाण्याची गरज भासली हे काय करा तर लिहा. You will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. You will see that म्हणजे तुम्हाला असे दिसेल की that is almost impossible म्हणजे हे जवळजवळ अशक्यच आहे आपल्यासाठी की पाण्याशिवाय एखादा सिंगल डे सुद्धा आपण घालवू शकत नाही. We need to drink 3 to 4 liters of water every day so that all our body functions run smoothly. We need आपल्याला काय आहे, गरज आहे कशाची तर 3 ते 4 लिटर्स पाणी पिण्याची, कधी, दररोज. सो दॅट जेणेकरून आपले जे काही शारीरिक कार्य आहेत ती सुरळीत पार पडण्यासाठी. Other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of their body. Thus, we see that water is very important. म्हणजे काय सांगितले तर इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. अदर लिव्हिंग थिंग म्हणजे काय तर इतर सजीव गोष्टी आणि त्यांना देखील आपल्याप्रमाणेच पाण्याची गरज असते. आपण पाहू शकतो घरात आपण आपलं एखादं मांजरीचं पिल्लू असेल किंवा आपला डॉगी असेल त्याला देखील पाणी लागतं किंवा एखादी छोटी कोंबडी जरी असली तरी तिला देखील पिण्यासाठी पाणी लागतं. आणि ज्याच्या त्याच्या शरीराच्या आकारमानानुसार प्रत्येकाची पाण्याची गरज ही काय आहे, वेगवेगळी आहे. Thus we see that water is very important. अशा प्रकारे काय कळतं आपल्याला यावरून तर पाणी हे खूपच महत्त्वाचं आहे. If hydrogen gas burns in air, it combines with oxygen and water is formed. पहा पाणी कसं बनतं याचं उत्तर इथं दिलेलं आहे आपल्याला. इफ म्हणजे काय, जर ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे तो गॅस, हायड्रोजन गॅस जो आहे तो बर्न झाला, हवेमध्ये जर जळला तर काय होतं, इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन जो आहे तो
हवेतील ऑक्सिजन सोबत काय होतं, कंबाईन होतो, एकत्र होतो, मिक्स होतो आणि पाणी तयार होते. म्हणजेच काय, आपण पाण्याचं सूत्र कसं लिहितो पहा, H2O. म्हणजेच काय, हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू मिळून काय तयार होतं, तर पाणी तयार होतं. We have learned about some characteristics of water in the previous standards. आपण पाण्याच्या ज्या वेगवेगळ्या गुणधर्म किंवा वैशिष्ट्य आहेत त्याच्याबद्दल आधीच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. आता त्याचंच उत्तर इथं ऑरेंज कलरच्या बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते पाहूया. इन नेचर वॉटर ऑकर्स इन 3 स्टेट्स. म्हणजे काय, तर निसर्गामध्ये काय, पाणी कसं आहे, तर 3 अवस्थेमध्ये आढळतं. कोणकोणत्या ते आपण सांगूया पहा. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिडमध्ये कसं, तर बर्फ बनतो आणि लिक्विडमध्ये द्रव म्हणजे पाणी, आणि गॅसमध्ये काय असतं, तर पाण्याची वाफ जी होती ती गॅसमध्ये असते. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट ऑर ऑर्डर. म्हणजे काय, पाण्याला काय नाही, तर पाण्याला रंग नाही, चवही नाही आणि वासही नाही. मेनी सबस्टन्सेस रॅडिली डिझॉल्व इन वॉटर. म्हणजेच काय, बरेच घटक हे पाण्यामध्ये सहज विद्राव्य असतात, म्हणजेच काय, विरघळतात. देअरफॉर म्हणून काय, तर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणूनच पाण्याला काय म्हटले, तर वैश्विक काय म्हटलं आहे, विद्रावक. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही घटक सहजपणे विरघळू शकतात. The blood of animals and the sap in plants contain a very high proportion of water. The blood of animals म्हणजे प्राण्यांचे जे रक्त आहे ते, आणि the sap in plants म्हणजे काय, वनस्पतीमधील रसद्रव्य जी काय आहेत त्याच्यामध्ये काय असतं, तर पाण्याचं हाय प्रोपोर्शन असतं. No living things can survive without water. कोणतीच सजीव गोष्ट जी आहे ती पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. Therefore it is said that water is life. म्हणूनच तर काय म्हटलं आहे, पाणी हेच काय आहे, जीवन आहे. आता तुम्हाला इथे एक डायग्राम दिलेली आहे, ती इन डिटेल पाहूया. ऑब्झर्व अँड डिस्कस. काय सांगितलंय, निरीक्षण करा आणि काय करा, तर चर्चा करा. ही डायग्राम कोणती, 1.5. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, तर विभागणी किंवा वितरण कशाचे, पाण्याचे. कोणत्या पाण्याचे, तर पृथ्वीवरील पाण्याचे. कशी विभागणी केली आहे पहा. सीज अँड ओशन. हे सर्व जे काही ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहेत ते समुद्र, आणि ओशन. ओशन म्हणजे काय, तर महासागर. सी म्हणजे काय, तर समुद्र, आणि ओशन म्हणजे महासागर. पहा, आपण मॅपमध्ये पाहतो की जे काही छोटे छोटे आहेत ते समुद्र आहेत, आणि मोठे जे समुद्र आहेत त्यांना काय म्हटलं आहे, ओशन म्हणजे महासागर. उदाहरणार्थ अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर. आणि सीज मध्ये कोणता येतो, तर अरबी समुद्र येतो. पहा, आपल्या भारताच्या नकाशाच्या पश्चिमेच्या बाजूला जो आहे तो अरबी समुद्र, आणि इकडे कोणता आहे, पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. आणि हे ब्राऊन मध्ये आहे ते कोणता आहे, तर ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. म्हणजे काय, तर बर्फ स्वरूपातील पाणी आणि काय, इतर स्वरूपातील म्हणजे भूगर्भातील पाणी, जे अंडरग्राउंड वॉटर आहे, जमिनीच्या खालचे जे आहे ते पाणी. याचं किती प्रमाण आहे, तर इतकं आहे. आणि त्यानंतर ग्रीन मध्ये दिसत आहे ते वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. पहा, पिण्यासाठी किती कमी पाणी आहे, त्यामुळं आपण पाण्याचा उपयोग हा काटकसरीनंच केला पाहिजे. त्यानंतर पाहूया इथे काय सांगितलं आहे, फाइंड आउट. काय, तर इन व्हॉट वेज इज द वॉटर इन सीज अँड ओशन्स युजफुल इवन दो इट इज सॉल्टी. म्हणजे काय सांगितले आहे, तर फाइंड आउट म्हणजे काय, शोधा किंवा माहिती घ्या. कशाबद्दल, समुद्र आणि महासागराचे जे खारट पाणी आहे ते आपल्याला कसे उपयुक्त आहे, म्हणजे ते
खारट असून सुद्धा आपल्याला कसं काय वापरता येतं याबद्दल. त्यानंतर हा चार्ट पाहूया. याच्यामध्ये काय दिलं आहे, वॉटर अवेलेबल ऑन अर्थ आणि साईडच्या बॉक्समध्ये काय तर पर्सेंटेज म्हणजे त्याचे किती प्रमाण आहे ते टक्केवारी इथे दिलेले आहे आणि हे कोणतं पाणी आहे ते दिलेलं आहे. सीज ओशन्स म्हणजे काय, सी आणि ओशनचं पाणी किती टक्के दिलेलं आहे, हे 97% दिलं आहे. आपण इथं पण पेन्सिलने लिहू शकतो असा बाण करून. इथं 97% पाणी आहे. त्यानंतर हा एक ब्लँक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की ही टक्केवारी आपण काढून घ्यायची. टोटल 100% मधलं म्हणजे हा जो पूर्ण काही राऊंड आहे, हा जो वर्तुळ सर्कल आहे त्याच्यामध्ये हे टोटल 100% आहे आणि या 100% मधलं हे जे ग्राउंड वॉटर आहे ते किती पर्सेंट आहे, ड्रिंकिंग वॉटर किती पर्सेंट आहे ते. आता 100 मधील 97 सीज आणि ओशनमध्येच झालं तर 2.7% हे त्यांनी दिले आहे. ते कोणतं असणार आहे पहा, तर ते ग्राउंड वॉटर आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स मधीलच असणार आहे. आणि त्यानंतर वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजेच काय, फ्रेश वॉटर पिण्यासाठीचं पाणी, ते आपल्याला टक्केवारी काढायचे आहे. इथं आपण पाहू शकतो की पिण्यासाठी जे पाणी असणार आहे ते किती पर्सेंट येईल, तर 97 + 2.7% करायचं आणि याची जी टोटल येईल बेरीज करून ती 100 मधून मायनस केली तर आपल्याला काय मिळेल, पिण्यासाठीचे पाणी ते किती टक्के आहे ते येतं 0.3%. इतकंच पाणी फक्त आपल्याला पिण्यासाठी अवेलेबल आहे. We cannot use all the water on earth because sea water is salty. Some water is in the frozen state. A very small quantity of water is available for drinking. Yet it is enough for all living things. पहा, फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ही, की आपण काय करू शकत नाही तर पृथ्वीवरील जे काही समुद्राचं पाणी आहे ते खारट आहे म्हणून पिण्यासाठी आपण वापरू शकत नाही. पण जे काही पाणी आहे ते उरलेलं काही जे पाणी आहे ते कशा स्वरूपात आहे, तर बर्फ स्वरूपात आहे. जे काही वरती आपण अंटार्क्टिकावरती आहे ते आपण मॅपमध्ये पाहू शकतो. आणि अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी, फारच थोडी जी काही क्वांटिटी आहे ती आपण कशासाठी, तर पिण्यासाठी वापरू शकतो. पाणी आपल्याला पिण्यासाठी अवेलेबल आहे. तरी देखील हे काय आहे, पुरेसं आहे. कोणासाठी, आपल्या सर्व सजीवांसाठी. ऑब्झर्व अँड डिस्कस. नेक्स्ट पेजमध्ये पाहू, ऑब्झर्व अँड डिस्कस. काय ऑब्झर्व करायला सांगितले त्यांनी, फॉर विच पर्पज इज वॉटर बीइंग युज्ड. पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. त्यांनी काय विचारले पहा इथे, की आपण जसे पाणी वापरतो तसंच इतर देखील पशु पक्षी किंवा प्राणी पाणी वापर करतात का पाण्याचा, तेच आता पाहूया. We use water in large quantities. We have learned that water on the earth is regulated through the water cycle. We use water in large quantities म्हणजे काय, तर आपण पाणी खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो पाण्याचा. We have learned आपण शिकलेलो आहे की वॉटर ऑन अर्थ पृथ्वीवरील पाणी हे काय होतं, तर रेग्युलेटेड म्हणजेच काय, नियमन होतं. काय होतं, कसं होतं, तर पाण्याचं नियमन वॉटर सायकल म्हणजेच काय, जलचक्र. पाण्याचं जे जलचक्र आहे त्याच्या थ्रू आपल्याला पाणी मिळतं पिण्यासाठीचं. म्हणजेच काय, सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन ती हलकी झाली की वरती जाते, वर गेली की त्याचे बाष्प तयार होतात, त्याला थंड हवा लागली की त्याचे पाण्यात रूपांतर होते व त्याचं मोठमोठे थेंब होऊन पावसाच्या स्वरूपात तेच पाणी आपल्या पृथ्वीवर पडतं व नदे नाले त्यासोबत ओढे आणि इतर स्वरूपामध्ये ते समुद्राला जाऊन मिळते आणि
पुन्हा हे चक्र असंच सुरू राहतं. The water vapor from ocean is the main source of water in the water cycle. म्हणजे समुद्राचे जे बरंच म्हणजे किती 97% जे पाणी आहे त्याच्यामुळेच तर भरपूर पाणी असल्यामुळे त्याचीच वाफ होऊन ते आकाशात जातं आणि तो मुख्य स्रोत आहे कशाचा तर जलचक्राचा. It gets converted into rain creating fresh water source on earth. म्हणजे काय सांगितलंय त्याच्यापासूनच पाऊस पडून जमिनीवरती काय होतं तर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. सोर्स फ्रेश वॉटर सोर्स म्हणजे काय तर गोडे पाण्याचे स्रोत. ही डायग्राम पहा इथे काय दिलेलं आहे 1.6 यूज ऑफ वॉटर ऑन अर्थ. म्हणजेच काय पाण्याचे वेगवेगळे उपयोग दिलेले आहेत. ते शेतीसाठी इंडस्ट्रीसाठी गावाला पिण्यासाठी त्यासोबत तिथे कपडे धुण्यासाठी पोहण्यासाठी आणि आपले जे काही युटेन्सिल्स आहेत त्यांना वापरण्यासाठी. आता नेक्स्ट पॅरा पाहूया. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज स्ट्रीम्स रिव्हर्स पॉन्ड्स स्प्रिंग्स अँड लेक्स. म्हणजे काय आपण पाणी मिळवतो कुठून आपल्याला पाणी मिळतं तर नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक स्रोतापासून जसे की सच ॲज स्ट्रीम्स म्हणजे काय तर ओढे नदी त्यासोबत छोटी तळे झरे आणखीन सरोवरे लेक्स म्हणजे सरोवरे. मॅन ऑल्सो डिग्स वेल्स अँड बोर वेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. पहा माणसाने यासोबत काय केलेलं आहे तर विहिरी देखील खोदलेल्या आहेत पाण्यासाठी. शेतात किंवा आपल्याला वापरासाठी आपण विहिरी खोदतो. त्याचबरोबर बोरवेल्स देखील ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टू लिफ्ट ग्राउंड वॉटर कशासाठी तर जमिनीच्या आतील म्हणजे भूगर्भातील पाणी वरती ओढून घेण्यासाठी. अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो constructed bunds and dams of various size on rivers. याच सोबत काय केलं आहे तर माणसाने काय केलेलं आहे बंड्स अँड डॅम्स कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. कुठे घातलेले आहेत तर नदीवरती वेगवेगळ्या आकाराचे लहान मोठे बांध नदीवरती घातलेले आहेत. कशासाठी तर पाणी अडवण्यासाठी. ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर an increasing population, industry and farming, it is now in short supply. Water scarcity has become a serious problem. पहा काय सांगितलं आहे ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर म्हणजेच काय पाण्याच्या अमर्याद वापरामुळे काय झालेलं आहे तर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन कशासाठी जी काही आपली वाढती लोकसंख्या आहे त्यासोबत इंडस्ट्री आहे आणि फार्मिंग म्हणजे शेतीसाठी आहे. काय होत आहे तर पाणी कमी पडत आहे. वॉटर स्कॅरसिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. पाण्याची कमतरता स्कॅरसिटी म्हणजे काय कमतरता हॅज बिकम बनलेला आहे काय तर एक सिरियस प्रॉब्लेम हा बनलेला आहे. म्हणून पाणी काय केलं पाहिजे जपून वापरलं पाहिजे. हा येलो कलरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते आपण पाहूया. ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा. काय तर 1 यूज वॉटर स्प्रँगिली म्हणजेच काय सांगितले तर त्यांनी पाण्याचा वापर काय करा काटकसरीने करा. सेकंड नंबर ब्लॉक वॉटर लेट इट पर्कोलेट म्हणजे काय ब्लॉक म्हणजे काय करा अडवा पाणी अडवा आणि याला काय करा तर झिरपू द्या म्हणजेच जमिनीमध्ये जिरवा. थर्ड नंबर पाहू स्टोअर वॉटर वेअर एव्हर पॉसिबल जिथे शक्य होईल तिथे पाणी काय करा तर साठवून ठेवा. फोर्थ नंबर रियूज वॉटर वेअर एव्हर पॉसिबल रिमेंबर स्टोअर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. म्हणजे काय सांगितलं आहे तर पाण्याचा शक्य तितका काय करा पुनर्वापर करा. रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा वापर करा कारण साठवलेले पाणी काय होत नाही तर लगेचच शिळे होत नाही. पाणी कधीच शिळे होत नाही ते आपण रियूज करू शकतो. म्हणजे आपण पिण्यासाठी 4 दिवस एखादा झाकून ठेवलेला पिंप असेल किंवा एखादी घागर असेल तर ती आपण वापरू शकतो पण ती काय पाहिजे तर पूर्ण व्यवस्थित झाकलेली पाहिजे उघडी नको आहे.
तर ते पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. यानंतर आपण पुढील पार्ट नंबर 3 मध्ये लँडबद्दल डिस्कस करणार आहोत. इन डिटेलमध्ये त्याची माहिती आपण घेणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्याबद्दल आजच्या भागात इतकंच. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. शेअर देखील करू शकता. धन्यवाद.